मनसेसुद्धा सहभागी होणार आहे. आघाडीसोबत मनसे युती झाली का असं वाटतं? हा जो मोर्चा 1 तारखेचा आहे यामध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं. भारतीय जनता पक्षाने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, शिंदे सेनेने आणि इतर सर्व जे पक्ष आहे यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं. ही मुळात त्या मोर्चाच्या अनुषंगानं असणारं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला सर्व पक्षांनी ही साथ दिली पाहिजे. कारण शेवटी हा सगळा प्रपंच कशासाठी आहे तर निवडणुका पारदर्शक व्हाव्या, निवडणुकीमध्ये कोणताही गफला होऊ नये याकरता या निघालेला हा मोर्चा आहे. आणि या मोर्चामध्ये कोणते पक्ष सहभागी होतात, काय होतात हे दुय्यम आहे. तो मोर्चा का निघतो हे महत्त्वाचं आहे आणि या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. पक्षातले जे विजिलन्सवर आहे आणि इतर पक्षाचे जे लोक आहेत या सर्वांचे मोबाईल लवकर न लागणे, मोबाईलमध्ये आवाज जो आहे तो हॅमिंग होणे किंवा क्रॉसलाईन होणे असे प्रकार हे नित्यनियमाने घडत आहे आणि संतापजनक बाब आहे. आणि यामध्ये असं काम करणाऱ्यांना हे प्रोत्साहन आहे. कारण मागच्या वेळेस ज्या शुक्ला म्हणून ज्या काही अधिकारी होत्या त्यांनी महाराष्ट्रातल्या 50 जणांचे मोबाईल हे बिना परवानगी, शासनाची परवानगी न घेता हे हॅक केले होते. त्यांचं टॅपिंग चालू होतं. त्या सस्पेंडही त्यांच्यावर कारवाई झाली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून त्यांनी कारवाई करत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याच रश्मी शुक्लांना त्यांनी अत्यंत मानाच्या आणि सर्वोच्च पदावर ठेवलं. म्हणजे तुम्ही फटीतून बघा, लोकांचे मोबाईल तुम्ही टॅप करा, चोरून त्यांचं खाजगी संभाषण ऐका आणि असा ऐकणाऱ्या व्यक्तीला या महाराष्ट्राचं पोलिसांचं प्रमुख केलं जातं. हा आलेला महाराष्ट्राचा हा अनुभव आहे. त्यामुळे अनैतिक जे कृत्य म्हणतात त्यामध्ये टॅपिंग हा प्रकार हा मोडतो आणि त्यासोबतच सुसंस्कृत आणि सभ्यपणाला न शोभणारा असा हा विषय आहे. त्यामुळे हे सरकार असभ्य आणि विकृत आहे हे या सर्व एकंदरीत घटनाक्रमातून आपल्या लक्षात येईल. तर या व्यक्तीचे नाव हटवण्यासाठी 80 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला असं चौकशीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. 40 पैशावर फेसबुक, ट्विटरवर ट्यूट्यू करणारी एक जमात ही भाजपने सुरू केली होती. आता ती जमात ही 40 पैशावरून वळवळ करत आता 80 रुपये प्रति वोट हा गफला करू लागलेली आहे. हे 80 रुपये देणारे आणि हा गफला करायला लावणारे दुसरे कोणी नसून हे भारतीय जनता पक्षाचे वोट चोर आहे. करिता राहुल गांधींनी वोट चोर गद्दी छोड हा नारा हा दिलेला आहे. त्यामुळे मतदार यादीतला घोळ हा संपूर्णतः भाजपने केलेला आहे आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हाताची कटपुटली झालेली आहे आणि तो घोळ दुरुस्त करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा त्यांच्यावर नकार घंटा आहे. आणि करिता महाराष्ट्रामध्ये जो तमाशा चालू आहे हा त्याचंच एक प्रारूप स्वरूप आहे. आणि हा 80 रुपये प्रति वोटच नव्हे तो पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये अजून कशी धांदली झालेली आहे, दिल्लीवरूनच मतदार याद्या कशा बदलल्या आहे याचाही पर्दाफाश झाल्याशिवाय आगामी काळात राहणार नाही. आणि त्यावेळेस निवडणूक आयोगच काय भारतीय जनता पक्षालाही या देशातली जनता सोळा का पळू करून सोडेल. कारण लोकशाही 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 आपण म्हणतो शेवटी काय तर टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल या मतदानाच्या प्रक्रियेतून जी स्थापित झालेली आहे तिला लोकशाही म्हणतात. मात्र ही आता फोकशाही आहे आणि फोका मारा हे धोरण जे आहे हे भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच आत्मसात केलेलं होतं आणि त्यांचा फोका जे आहेत या चोरीच्या माध्यमातून आता झालेले आहे. त्यामुळे हे वोट चोर आहेत हे या प्रकरणाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. ही घटना ही महाराष्ट्राच्या गृह विभागाची मुळातच पहिलेच जी लखतर वेशीवर टांगल्या गेली होती याची आता संपूर्ण दूर चिथू या सर्व प्रकरणाची होत आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच विभागावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याचं हे या निमित्तानं सिद्ध झालं. सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ ह्या ब्रीदवाक्याने महाराष्ट्र पोलीस काम करायला पाहिजे. मात्र आता खलांचं रक्षण करत असताना सज्जनांना त्रास देण्याची एकंदरीत प्रवृत्ती महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आढळून येते आणि याला केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. त्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री नेमला पाहिजे. ते इतके बेशरम आहे की ते राजीनामा देण्याची मागणी करू नये, ते राजीनामा देणारच नाही. याही घटनेला आता तुम्ही नवेच नावाचा आविर्भाव आणतील. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, हात हलवत आणि मोठे मोठे शब्द वापरत ते या घटनेचा खुलासा करतील. मात्र याची संपूर्ण जबाबदारी जर तुम्ही धर्माला मानणारे आहात तर तुम्ही याची जबाबदारी घ्या. तुम्ही अधर्मी असाल तर या प्रकरणाची जबाबदारी तुम्ही ही झटकू शकता. मात्र ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी जो स्वारगेट बसस्टँडवर झालेला जो बलात्कार होता त्यावेळेसही
गृह विभागाचे मंत्री म्हणतात की ते महिलेने जर किंचाळली असती, ओरडली असती तर बलात्कार झाला नसता. त्यानंतर रावेरमध्ये एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुलीला छेडखानी होते, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी बसून आंदोलन करावं लागतं. एवढंच नाही तर कोयता गँग, खोक्या, अजून काय आका, ही जी शब्द आहेत ही शब्द महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी ही भेट दिलेली आहे. आणि अशी शब्द ही पुरोगामी महाराष्ट्राला भेट देणाऱ्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांनी खरोखर आता प्रायश्चित्त म्हणून राजीनामा दिला पाहिजे. एवढंच या घटनेच्या निमित्ताने मी सांगू शकेल. RSSच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला, गुन्हे दाखल करा RSS संघटनेवर, असं त्यांचं म्हणणं. कसं पाहतो? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अनोंदणीकृत आहे आणि या संघटनेच्यामुळे देशामध्ये अराजकता निर्माण होईल. यामध्ये जाती जाती, धर्माधर्मात, माणसामध्ये भांडणं लागतील. हे दस्तरखुद्द लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनीच लेखी स्वरूपामध्ये अशा प्रकारचं एक पत्र हे लिहून ठेवलेलं आहे. तशा प्रकारची RSSवर बंदी घालताना नोटशीटही लिहून ठेवलेली आहे. आणि आता अशा संघटनेला 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात, ही 100 वर्षापूर्वी गांधींच्या विचारांचा द्वेष, गांधींच्या तत्त्वज्ञानाचा द्वेष यावर आधारित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. मात्र 100 वर्ष होताना नागपूरच्या व्हरायटी चौकात त्याच महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, त्यांना चरणवंदन करून, त्यांना शरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत हे आलेत. त्या ठिकाणी ते उभे राहिलेत आणि त्यांनी मानवंदना चक्क त्यांच्या संचलनाची मानवंदना दसऱ्याच्या एक दिवस आधी ही गांधींच्या पुतळ्यासमोर स्वीकारली. आणि त्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचा वैचारिक पराभव मान्य केलेला आहे. त्यामुळे तातडीने त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे बरखास्त करावं, ही काँग्रेसची 100 वर्ष पूर्ण होत असतानाचीच अपेक्षा आणि आम्ही केलेली मागणी आहे. आणि त्यासोबतच अलीकडच्या काळापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा ध्वज फडकत नव्हता, कारण तिरंगा ध्वजातले 3 रंग जे आहेत हे अपशकुन आहे असा म्हणणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या राष्ट्रगीताला आणि भारताच्या तिरंग्यापासून पळत होता. मात्र अलीकडच्या काळापासून तिथे कोणी बाहेरचे माणसांनी जाऊन तिथे तिरंगा फडकवल्याबद्दल आता कुठेतरी नाईलाज आणि तिरंगा त्यांनी काळामध्ये स्वीकारला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी भारताचे संविधान स्वीकारले नाही. त्यांनी त्यांचं संघटन बरखास्त करावं, विसर्जित करावं, स्वतःच्या संघटनेची नोंदणी करून घ्यावी, भारताचं संविधान स्वीकारावं आणि महात्मा गांधींचं देखील एक चित्र हे त्यांच्या संघ मुख्यालयामध्ये लावावं आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण करण्याकरता पुढील वाटचाल करावी, ही आमची असणारी संघाकडूनची अपेक्षा आहे. बावनकुळे यांचं असं स्टेटमेंट आहे की विरोधकांचे जे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप आहे ते सर्व्हलन्सवर टाकावं, काय सांगा? दरवाजाच्या फटीतून बघणे ही भारतीय जनता पक्षाची ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला विकृती म्हटलं जातं. कारण कोणाच्या खाजगी बाबीमध्ये लुडबुड करू नये हे संकेत आहे, ही सभ्यता आहे. मात्र हे असभ्य आणि संविधानाला न मानणारे लोक आहेत. त्यात भारताचं संविधानही प्रत्येकाची प्रायव्हसी जपण्याचा अधिकार देतो. आता बाथरूममध्ये आणि संडासमध्ये आणि स्वयंपाकघरात कॅमेरा लावायलाही भाजपवाले पुढे मागे करणार नाही. हा स्पष्ट स्वरूपातून यातून त्यांच्या विकृत मानसिकतेला त्यांनी दिलेला हा दुजोरा आहे. त्यामुळे माणसांनी कसं वागावं, कसं राहावं, सभ्यता म्हणजे काय हे समजून सांगण्याच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाचं तत्त्वज्ञान असल्याचं त्यांनीच कबूल केलं आहे. त्यामुळे नवी बाब नाही, ही यापूर्वीच पॅगेसेसेच्या माध्यमातून ही बाब जगापुढे आली होती आणि नंतर तो मी नव्हेच नावाचा कंगावा करत भारतीय जनता पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा मिरवताना आपल्याला आढळला. आता बावनकुळे हे स्वतः महसूल मंत्री आहेत, मंत्रिमंडळातील एक घटक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. मात्र लवकरच आपल्याला त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून घुमजाव केलेला हा आपल्याला आढळून येईल. मात्र सर्वच विरोधकच नव्हे तर त्यांच्याही पक्षातील त्यांच्या मित्रपक्षाचे दस्तूरखुद दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचेही मोबाईल आणि फोन जे आहेत हे सर्व्हेलन्सवर आहेत आणि या सर्व्हेलन्सवर असल्याचं यापूर्वीच हे सर्वांना कळून चुकलेलं आहे. भारतीय जनता पार्टीला जनाधार नाही आणि लोकांमध्ये जाऊन राजकारण करणं ही त्यांची नैतिकता त्यांच्यात उरलेली नाही, त्यांच्याजवळ तेवढा जनाधारही नाही. म्हणून आता प्रत्येकावर पाळत ठेवणं आणि त्या पाळतीतून प्रत्येकाला ब्लॅकमेल करणं आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडणं ही मोटस ऑपरेंडी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी ही वापरत आहे. करिता मी त्यांना मागच्या काळात म्हटलं होतं की जसा थंड डोक्याने कोल्ड ब्लडेड
मर्डर हे महात्मा गांधींचं नथुराम गोडसेंनी केलं होतं. अगदी तंतोतंत तशाच प्रकारची मोटस ऑपरेंडी ही देवेंद्र फडणवीसांची आहे. आणि बावनकुळेंच्या दुजोरानंतर आता देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने क्रिमिनल ॲक्टिव्हिटी कशा करतायत याचा खुलासा हा बावनकुळेंनी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.